अगदी या स्पर्धेसाठी ज्यांची मोलाचं योगदान आम्हाला लाभलंय आणि त्यांच्या शुभास्ते देऊया आपण हे नामांकन मॅन ऑफ द मॅच। पुन्हा एकदा पाहुण्यांचं आपण सहर्ष स्वागत करूया। सर्व मान्यवरांना पुन्हा एकदा विनंती करूया व्यासपीठावर स्थान बनवा, मॅचचा अगदी आनंद घ्या। सामन्याला होती सुरुवात आणि अगदी जोडतायत। इथून मात्र पहिला चेंडू पाहायला मिळतोय, फटका अगदी फसलाय, उंची जास्त पाहायला मिळाली, लांबी कमी पाहायला मिळाली आणि इथून मात्र टिपला जातोय झेल आणि संपलाय। पहिल्या चेंडूवर खेळाडू पाहताय धाकटा कांदा टीमचा खेळाडू जितेंद्र मात्र बाद होतोय। पहिल्याच बॉलवरती विकेट जाते। प्रणय तांडेल न झेल टिपला, रोहन पाटीलला पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली। जितेंद्र घरत हा शून्यावरती बाद झाला आणि नवीन बॅटर सूरज मात्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय। मायरा 11 कळंबुसरे त्यांच्या विरोधामध्ये श्री स्वयंभू 11 धाकटा खांदा संघ मैदानाच्या आतमध्ये सामना रंगला जातोय आणि रोहन पाटील पहिलं षटक घेऊन आलाय। सूरज मात्रे स्ट्रायकिंग एंड वरती पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू आहे। शिरडोन एंड कडून गोलंदाजी करतोय तो रोहन। पहिल्या फेरीतील हा चौथा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगला जातोय। राईट आर्म राऊंड विकेटनं पहिलाच बॉल बॅकफुटला जात कट करण्याचा प्रयत्न केला जातोय शेखर आणि हा निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते। रोहन एक चांगला गोलंदाज आहे। उरण पूर्व विभागातील कळंबुसरे संघ मैदानाच्या आतमध्ये टॉस जिंकून त्याने फिल्डिंग घेतली आणि पहिल्या 2 बॉलवरती रोहन पाटीलचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळालं। नक्कीच आणि त्यानंतर मात्र चांगली गोलंदाजी सातत्याने तो करत असतो आणि तेच करताना मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र फटका एक्झिक्यूट केला। मिड विकेटला आपण पाहता क्षेत्ररक्षक आहे, थोडंसं फंबल पाहायला मिळतोय आणि मग त्यानंतर इथून 2 धावा कंप्लीट होत आहेत। रनिंग बिटवीन द विकेट चांगली पाहायला मिळते शेखर। दोन्ही बॅटरच्या मध्ये सुदाम नाईक, सूरज मात्रे दोघेही आक्रमक बॅटर आहेत। सुदाम नाईक खरं तर आदिवासी रायगड प्रीमियर लीग मध्ये हा देखील आयकॉन खेळाडू म्हणून खेळणार आहे। मंगळवारी सुरू होणार आहे त्या स्पर्धेमध्ये आणि तो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय। रोहन पाटील चांगली बॉलिंग करत असताना यावेळेला ऑफ ड्राईव्हचा फटका समोरच्या रिजन मध्ये कॉपी बुक स्टाईलनं हा खरं तर फटका खेळलाय। दुसऱ्या धावेचा प्रयत्न, चित्त्याची चपळाई आणि हरणाची गती मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली। जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट आणि या 2 धावा मिळतायत त्या सूरज मात्रेला आणि बॅटिंग करणाऱ्या धाकटा कांदा संघाला। टीमचा एकूण स्कोर होतोय 4। अगदी विचार केला ना आपण तर सूरज जी की यंदाच्या वर्षामध्ये भन्नाट फॉर्म मध्ये धाकटा कांदा संघ जी आमदार ट्रॉफी आपण पहिली ओवळ्याच्या मैदानावर अगदी त्या ट्रॉफीचा चॅम्पियन संघ, त्यानंतर बेलवरीच्या टुर्नामेंटमध्ये आपण पाहिलं तर अगदी रनरअप राहिलेला संघ। गोलंदाजी त्यांची धारदार गोलंदाजी शस्त्र आहे आणि मग त्याचबरोबर बॅटिंग सुद्धा करतायत, परंतु गोलंदाजी अगदी भेदक आहे। आणि मग अगदी जर विचार केला कळंबुसरे संघ सुद्धा कमी नाही आहे आणि त्यांच्या बरोबर खेळत असताना या मॅच मध्ये काय असणार आहे। चांगला चेंडू पाठीमागच्या बाजूला, एकच धाव मिळते। दोन्ही ताकदवान संघ आहेत शेखर। या वर्षी चांगल्या फॉर्म मध्ये असलेला बॅटिंग करणारा धाकटा कांदा संघ पाहायला मिळतो आणि तितकाच ताकदवान उरण पूर्व विभागातून आलेला मायरा 11 कळमुसरे संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। रोहन पाटीलचं कौतुक केलं पाहिजे। पॉवर प्लेचं षटक सुरू आहे, मोठे फटके मारण्याची संधी दिलेली नाहीये आणि जितेंद्र घरत सारख्या एका मोठ्या बॅटरला 0 या धावसंख्येवरती त्यानं बाद देखील केलंय। बघा अगदी दानशूर व्यक्तिमत्व आपण पाहताय। प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल। आमचे सन्माननीय कुंदन शेठ म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून हे पारितोषिक लगावलंय। प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपये, मग संघ कोणताही असू दे, खेळाडू कोणताही असू दे, त्याच्यासाठी पारितोषिक असेल। रोहन पाटीलचं पहिलं षटक संपलंय आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 6 धावा या ओव्हर मध्ये आल्यात आणि एक मोठ्या बॅटरला त्यानं बाद केलंय। चांगली गोलंदाजी पाहायला मिळते रोहन पाटीलची। नक्कीच आणि मी मगाशीच उल्लेख केला
खानदेश संघाची धारदार गोलंदाजी आणि त्याच्या बरोबरीने जर आपण विचार केला ना तर मायला 11 कलंबुसरे संघाने सुद्धा तीच ताकद दाखवली आहे आणि ती गोलंदाजी करताना अगदी पहिल्या षटकाचा आपण विचार केला जे पॉवर प्लेचे षटक होते त्यामध्ये रिस्ट्रिक्शन आणि त्याचबरोबरीने धाकट्या कांदाला संधी होती की धावा जमवण्यासाठी परंतु धावा कमी आल्या फक्त जमल्या 6 आणि एक गडी सुद्धा बाद होताना आपण पाहिलाय. आशिष पाटीलच्या हातामध्ये दुसरं षटक देण्यात आलंय. आता क्षेत्ररक्षण विखुरलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. मॅक्झिमम 5 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर ठेवण्याची परमिशन असते. फिल्डिंगची सजावट केली जाते. डीप मिड विकेट आहे, डीप स्क्वेअर लेग आहे, लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे आणि डीप कव्हर मध्ये 5 खेळाडू बाउंड्री लाईनला चिटकून उभे केलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. आशिष पाटील दुसरा गोलंदाज आहे. कर्नाळा एंड कडून गोलंदाजीला येतोय. अगदी मग अशा परिस्थितीमध्ये 6 धावा आणि त्यानंतर आता मात्र मी म्हणेन की जी बॅटिंग करणारा संघ धाकटाकांदा संघाला चांगली फलंदाजीची गरज आहे. धावा संख्या जमवणं खूप महत्वाचं आहे. कलंबुसरे संघ सुद्धा आपण पाहिला तर बॅटिंग मध्ये कमी नाही आहे आणि मग त्यांच्या समोर कमीत कमी 40 45 50 धावा येणं या मैदानावर अनिवार्य असतील. षटक क्रमांक घेऊन येतो दुसरा आशिष पाटील. सुदाम नाईक जो बॅटर आहे स्ट्रायकिंग एंड वरती, या बॅटरकडे सगळ्यांचं लक्ष असेल. एक घातक फलंदाज म्हणून नेहमी आपण सातत्यानं त्याला पाहत आलोय आणि त्याच्या समोर तितकाच ताकदीचा आशिष आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चांगल्या खेळाडूंमधलं युद्ध, 2 चांगल्या प्लेअर मधलं बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगलं जाणार. ओव्हर द विकेटनं बॉलिंग करतोय आशिष. यावेळेला बॅटला एज लागतीये, पाठीमागच्या बाजूला चेंडू जातोय. 2 यष्टीरक्षक आणि फिल्डर कडून थोडीशी मिस्टेक होतीये. एक सिंगल कंप्लीट केली जाते आणि एका धावेच्या मदतीनं टीमचा एकूण स्कोर होतोय 7. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं जात आहे. मोठ्या फटक्या मारण्याची संधी दिली जात नाहीये. हात खुले करण्याची संधी देत नाहीयेत ते गोलंदाजी करणाऱ्या मायरा 11 कळमुसरे संघाचे गोलंदाज. नक्कीच आणि त्यांच्यामध्ये असणारी ताकद ते दाखवत आहेत. चांगली गोलंदाजी टप्प्यावर अचूक नियंत्रण हे पाहायला मिळत आहे. सुदामचा विचार केला तर अगदी कर्जत विभागामध्ये जी स्पर्धा आपण पाहिली होती आणि त्या स्पर्धेमध्ये मालिकावीर आणि त्याच्या नावावर सुद्धा बाईक आपण पाहत आहे असा खेळाडू आहे. या वेळेला बाईकचा इशारा आलाय. चांगली गोलंदाजी आहे, टप्पा चांगला आहे, टप्प्यावरती नियंत्रण आहे, वेगावरती नियंत्रण आहे, सटीक अशा टप्प्यावरती गोलंदाजी होतीये, लेंथ चांगली आहे आणि पूर्णपणे जखडून ठेवलंय फलंदाजी करणाऱ्या धाकटा कांदा संघाला. कारण या टीमचा खेळ आम्ही बऱ्याच वेळेला पाहिला आहे. मोठमोठे फटके मारण्यामध्ये माहीर असलेले सगळे त्यांचे बॅटर आहेत, परंतु या वेळेला थोडासा संघर्ष करताना मैदानाच्या आतमध्ये ते पाहायला मिळत आहेत. चांगली गोलंदाजी. डुअल माइंडेड होता बॅटर, अगदी शफल झाला, ऑन साइडला खेळणार असं वाटलं आणि लास्ट मोमेंटला अगदी वेगवान चेंडू, टप्पा पडल्यानंतर बाउन्स होणारा बॉल कट करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यामध्ये बीट होतोय. काय गोलंदाजी राहिली आहे. 9 चेंडूंचा खेळ संपलाय. 8 धावा धावफलकावरती आहेत. फलंदाजांना पूर्णपणे रोखणारी गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. आणि अशा परिस्थितीमध्ये आता मात्र सुदामला आपलं अस्त्र दाखवावं लागेल. त्याच्या बॅट मधून मग जी फलंदाजी सातत्यानं तो करत असतो ती आता मात्र मैदानाच्या आतमध्ये करणं खूप महत्वाचं आहे. इथून मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आपण पाहत आहे परंतु अलॉंग द कार्पेट चेंडू मात्र मिड विकेटला डीप मध्ये आपण पाहत आहे अडवला गेलाय आणि इथून मात्र एक सिंगल येते. दोन्ही बॅटर मैदानावरती आता सेट झालेले आहेत. बराच वेळ त्यांनी या खेळपट्टीवरती टाइम स्पेंड केलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये आता त्यांना मोठे फटके खेळावे लागतील कारण लिमिटेड ओव्हरचं क्रिकेट आहे. 4 ओव्हरची मॅच आहे आणि 1-2 मोठे फटके जर आले तर निश्चित रूपानं एक चांगली धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळू शकते. आणि कमीत कमी मी म्हणेन 4 षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये 6 आल्या परंतु जर सरासरी जर चांगली ठेवली तर 40-45 धावा सुद्धा मॅच मध्ये चांगल्या राहतील. स्लोअर बॉल आपण म्हणतो ना, पेस व्हेरिएशन इज अ बेस्ट व्हेरिएशन आणि ते पाहायला मिळालं. कमी गतीने टाकलेला बॉल डबल मध्ये कन्वर्ट केलं. रनिंग बिटवीन द विकेट फार चांगली पाहायला मिळाली. आणि सध्याच्या घडीला आपण पाहिलं ना तर तुमच्याकडे वेग किती आहे महत्वाचं नाही सूरजजी, परंतु तुमच्याकडे टप्पा किती चांगला आहे, लाईन किती चांगली आहे, लेंथ किती चांगली आहे आणि तुम्ही गोलंदाजी कशी करताय, तुमच्यामध्ये व्हेरिएशन किती चांगलं आहे हे खूप पाहिलं जात आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आणि आतापर्यंत एकही चौकार एकही षटकार आपल्याला पाहायला मिळाला नाहीये. मोठा फटका आणि या वेळेला मोहर लावली 6 धावांची. ठोक डीजे.
मात्रेच्या बाडमधून आलाय षटकार. मच निडेड स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला आणि या षटकाराच्या मदतीनं 17 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 8.50च्या ॲव्हरेजनं 17 धावा धावफलकावरती. पहिल्या बॉलवरती विकेट गेली, त्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी 17 रनची पार्टनरशिप मैदानाच्या आतमध्ये बिल्ड होतीये. आणि आता मात्र दोन्ही बॅटर सेट झालेत आणि दोन्ही सेट झाल्यानंतर मात्र मोठे फटके खेळायला सुरुवात देखील केली आहे. सूरज वैयक्तिक 11 या धावसंख्येवरती खेळतोय. सुदामच्या बॅटमधून 3 धावा आतापर्यंत पाहायला मिळाल्यात आणि तिसऱ्या षटकाची जबाबदारी देण्यात आली आहे मधुर भोईर या युवा गोलंदाजाच्या हातामध्ये. हा देखील एक फिरकी गोलंदाज आहे. चेंडू वळवण्यामध्ये माहिर असलेला हा गोलंदाज आहे आणि त्याच्या वाट्याला स्वतःच आणि संघाचं तिसरं षटक देण्यात आलंय. शिरडोन एंड कडून तो गोलंदाजीला सज्ज होतोय. मधुर भोईर बऱ्याच वेळेला त्याची फिरकी आपण पाहिली आहे, त्याच्या बोटांची जादू आपण पाहिली आहे, परंतु समोर सुदाम असणारा त्याची ही गोलंदाजी खरं तर बघण्याजोगी असेल. फिल्डिंग मध्ये बदल केले जात आहेत कारण बऱ्याच वेळेला हे संघ युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून एकमेकांचा खेळ पाहत असतात. त्यामुळे प्रत्येक खेळाडूचा खेळ आजकाल ठाऊक असतो आणि त्याच्यानुसार एक गेम प्लॅन मैदानाच्या आतमध्ये आखला जातो. चांगला बॉल आणि तितका चांगला फटका. शॉट एक्स्ट्रा कव्हरला फॉलो थ्रू मधून धावत जातोय. 10-12 यार्डाचा डिस्टन्स कव्हर करतोय आणि कळमुसरे संघाची फिल्डिंग देखील आज चांगली पाहायला मिळाली आहे या मॅच मध्ये. शेखर नक्कीच आणि कारण मोस्ट इम्पॉर्टंट फिल्डिंग आहे. कारण बॅटिंग त्यानंतर बॉलिंग आणि मग त्यानंतर धावा ज्या वेळेला आपण वाचवतो ना त्यावेळेला सुद्धा किंवा जमवतो ते अगदी मग लक्षात येतं की त्यावेळेला जर फिल्डिंग चांगली केली असती तर धावा इतक्या राहिल्या असत्या, असं झालं असतं. हे सुद्धा तितकंच महत्वाचं. फिल्डिंग खूप महत्वाची आहे. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा सज्ज गोलंदाज. इथून मात्र अगदी कन्वर्ट करायचं होतं बघा, मोठा फटका एक्झिक्यूट करायचा होता परंतु बॅटवर प्रॉपर आला नाही आहे आणि संपर्क जुळला नाही आणि त्यानंतर मात्र मिळाली एक सिंगल. आपण पाहताय फलंदाज सूरजला. टीमची धावसंख्या टोटल 19 धावा 19. आणि हीच तर खरी खासियत मधुर भोईर या बॉलरची. समोर बॉल टाकतो आणि बॉलला आतमध्ये वळवतो, बाहेर वळवतो आणि बॅटर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये वारंवार बीट होत असतात. यावेळेला खोदून काढलाय हेलिकॉप्टर परंतु क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून जातोय. त्याचं जजमेंट त्या ठिकाणी चुकलं परंतु काय बॅकअप दिलाय. या क्षेत्ररक्षणाचं आपण कौतुक केलं होतं. एकानं चुकी केली तर दुसऱ्यानं त्याच्याकडे बोट दाखवण्यापेक्षा ती चुकी कशी सावरता येईल हे मात्र या ठिकाणी केलं गेलं. 2 धावा वाचवण्याचं काम केलं आणि 2 धावांच्या मदतीनं एकूण धावसंख्या होतीये ती 21. 21 रन स्कोर कार्ड वरती. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये, चांगली पार्टनरशिप बिल्ड केली जाते. या अगोदर बऱ्याच टीमचं आपण पाहिलं शेखर की मोठे फटके मारण्याच्या नादामध्ये बरेचसे फिल्डर बाद झाले परंतु या वेळेला सिंगल डबल्स घेतल्या जात आहेत आणि सिंगल डबल्सनं या इनिंगला बिल्ड करण्याचं काम केलं जातंय, डावाला सावरण्याचं काम केलं जातंय आणि धावसंख्येला गती देण्याचं काम केलं जातंय. एकूण धावसंख्या 21. अजूनही या 17 मधील 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. चांगली पार्टनरशिप झाली आहे. दोन्ही बॅटर सेट झालेत. अगदी खेळपट्टीवरती चिटकून बसले दोन्ही बॅटर आणि चांगला खेळ करतायत. नक्कीच अगदी पार्टनरशिप वाढवण्याचं काम केलं जाते, धावा जमवण्याचं काम केलं जात आहे. धावा कशा येऊ देत परंतु ते जमवल्या जात आहेत टीमसाठी. कारण ज्या वेळेला आपण जर पाहिलं ना तर अगदी आपण मैदानामध्ये उतरतो आणि त्यानंतर मग ज्या नावाच्या जर्सी आपण परिधान करतो ना त्यावेळेला एक अगदी वेगळं चित्र असतं आणि मग त्या गावाच्या नावासाठी खेळणं हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. इथून मात्र पंचांचा इशारा अगदी आपण पाहिला परंतु वाईट चेंडू आलाय. अवांतरची धाव जोडली. धावसंख्या टोटल 22 धावा. चांगली बॉलिंग देखील या ठिकाणी पाहायला मिळते. मधुर भोईरची मोठे फटके मारू देत नाहीये सूरज. इथून मात्र फटका फसलाय. क्षेत्ररक्षक येतोय आणि झेल टिपला जातोय. सुदाम या वेळेला अगदी आपण पाहतोय सुदाम नाईक जो फारशी कामगिरी करू शकला नाही आणि त्याला मात्र परतावं लागतंय. विकेट क्रमांक इथून मात्र
दुसरा बाद होतोय तो म्हणजे श्री स्वयंभू आपण पाहताय माऊली स्पोर्ट्स आपण पाहू शकाल धाकटा कांदा संघाचा हा फलंदाज बाद. आपण पाहताय नॉन स्ट्राईक एंडलाय त्याच्यासाठी पारितोषिक येते बघा. 3 षटकारांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. टोटल धावा आहेत अप्पलकावर 22 धावा. 22 रन्स पाहायला मिळत आहेत. स्वप्नील फौजदार खंडोबा हॉटेल आपण पाहताय आणि मग त्यांच्या माध्यमातून कुंदनशेठ मात्रे यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे बघा. दोन्ही टीम साठी हे पारितोषिक असेल. प्रत्येक षटकाराला 1000 रुपयाचं पारितोषिक. सन्माननीय कुंदनशेठ मात्रे यांनी पारितोषिक लगावलाय. हा चेंडू आपण पाहता आउटसाइड दी ऑफ स्टंप या वेळेला पंच वळतायत. अगदी कवायत प्रकार आणि मग त्यानंतर एक्स्ट्रा धावा आणखी एक जोडली. टीमची धाव संख्या 23 धावा. 23 धावा आणि 2 बॅटर आउट झालेत. अजय नाईक एक मधल्या फळीतील हार्ड हिटर फलंदाज म्हणून याची ओळख आहे. मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि मधुर भोईर देखील चांगली बॉलिंग करतोय. मोठे फटके मारू देत नाहीये आणि महत्वाची विकेट देखील त्याला मिळाली आहे बॅटर सुदामची. चांगली बॉलिंग चांगली फिल्डिंग कळमुसरे संघाची. हलक्या हातानं कट केलाय बॉल. गॅप मध्ये बरीच मोठी गॅप आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक होता आणि या चेंडूवरती येते बॅटर अजय नाईकच्या बॅट मधून आणखीन एक चौक. दर्जेदार फटका आपल्याला पाहायला मिळाला. बरीच मोठी गॅप होती. डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर प्लेस केला होता. कव्हर आणि बॅकवर्ड पॉइंटचं रिझन पूर्ण वॅकंट होतं आणि बॅकफुट वरून फक्त स्मार्टली स्क्वेअर ड्राईव्हचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. जबरदस्त क्रिकेट. अजय नाईकच्या बॅट मधून अगदी मनाला भुरळ पाडणारी ती बाउंड्री आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेला खोदून काढलंय. बॅकवर्ड पॉइंटला एकच धाव मिळते आणि या एका धावेच्या मदतीनं 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हर नंतर श्री स्वयंभू माऊली स्पोर्ट्स धाकटा कांदा संघाची धावसंख्या होतीये ती 28 लागतायत. आता मात्र थेंबे थेंबे तळे साचे त्या पद्धतीनं अगदी आपण पाहिलं तर सिंगल डबल त्याच्याबरोबर एखादा चौकार आपण पाहताय आणि टीमची धावसंख्या 28. आणि मग कळमुसरे संघ सुद्धा चांगली गोलंदाजी करतो कारण 3 षटकामध्ये आपण पाहिलं ना सूरजजी तर 28 धावे तशा मी म्हणेन जास्त नाही आहेत. परंतु क्रिकेटमध्ये अगदी मी म्हणेन जे शेवटचं अंतिम षटक आहे जे स्लॉगआउटचं षटक आहे आणि त्याला ग्रामीण भाषेमध्ये हाणामारीचं षटक म्हणून त्याला ओळखलं जात आहे. आणि त्या षटकामध्ये आता धाकटा कांदा संघ कशी बॅटिंग करेल आणि मग त्याचबरोबरीने जी गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये कळमुसरे संघाची राहिली दुसऱ्या तिसऱ्या षटकामध्ये राहिली तशीच गोलंदाजी ती गुणवत्ता इथे दाखवणार का हे सुद्धा पाहायला मिळणार आहे. कारण धावा जमवण्यासाठी प्रयत्न करतील धाकटा कांदा टीमचे फलंदाज परंतु त्यांना थांबवण्यासाठी कळमुसरे संघाचा गोलंदाज कोण असेल हे सुद्धा पाहिलं जाणार आहे. साहिल मात्रे शेवटचं षटक घेऊन येतोय. एक चांगला बॉलर आहे. स्लॉग ओव्हर मध्ये गोलंदाजी करण्याचा फारसा अनुभव या गोलंदाजाकडे आहे आणि त्याच्या बॅटाला हे निर्णायक षटक आलंय. साहिल मात्रे समोर आहे तो बॅटर अजय नाईक. शेवटच्या बॉलवरती अजयने सिंगल घेतली. स्वतःकडे त्यानं स्ट्राईक ठेवली. नॉन स्ट्रायकिंग एंडला सूरज मात्रे वैयक्तिक 14 या धावसंख्येवरती खेळणारा बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय. खोदून काढलाय बॉल. यावेळेला हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न केलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. आज कौतुक केलं पाहिजे. रनिंग बिटवीन द विकेट फार चांगली पाहायला मिळाली ती धाकटा कांदा संघाच्या बॅटरकडून. ज्या ठिकाणी सिंगल धाव होती त्या ठिकाणी तिला इझिली डबल मध्ये कन्वर्ट केलं. अगदी चित्त्याची चपळाई आणि हरणाची गती या बॅटरकडे आपल्याला पाहायला मिळाली आणि एकूण धावसंख्या होतीये ती 30. स्लॉग ओव्हरचं षटक आहे. डेथ ओव्हरचं षटक आहे. जसा उल्लेख केला शेखर आपण की हाणामारीचं हे षटक आहे आणि या षटकामध्ये दोन्ही सेट बॅटर मैदानाच्या आतमध्ये उभे आहेत आणि तितकाच ताकदीचा गोलंदाज देखील. समोरून बॉलला बाहेर काढलं जातंय. खरं तर समोर बॉल पिच होतोय. तदनंतर थोडंसं बाहेरचं वळण घेणारा हा चेंडू
राईट आर्म बॉलर आहे, राऊंड विकेटनं बॉलिंग करतोय, क्रॉस अँगलनं बॉलिंग करतोय आणि याच बरोबर बॅटरला बीट देखील करतोय. 30 धावा आहेत. या 4 बॉलवरती 1-2 मोठे फटके एक्सपेक्ट करत असतील बॅटिंग करणाऱ्या धाकटा कांदा संघाचे सपोर्टर्स. तर अशाच गोलंदाजीची अपेक्षा असेल कळंबुसरे संघाचा कर्णधार आणि त्याच्या सगळ्या पाठीराख्यांना. वेगवान चेंडू, खांद्याचा वापर केला होता, ताकदीचा देखील वापर पाहायला मिळाला. डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये जाणारा हा बॉल आणि या बॉल वरती मिळतात त्या 2 धावा. चांगला चेंडू, चांगला फटका आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला या बॉल वरती पाहायला मिळालं. एकूण धावसंख्या आहे ती 32. षटकार चौकार जरी येत नसले ना तरी धावसंख्या थांबली नाहीये आणि तिला पुढे सरकवण्याचं काम केलं जात आहे. हळूहळू धावेला अगदी जमवलं जात आहे, कारण जितक्या धावा येतील या षटकामध्ये ते मात्र शेवटच्या अगदी आपण परत दुसऱ्या सत्रामध्ये गोलंदाजी करण्यासाठी चांगल्या धावा असतील. खरं तर चांगले गोलंदाज समोर असताना धाकट्या कांदा संघाच्या बॅटरनं डॉट बॉल जाऊ दिले नाहीयेत. प्रत्येक बॉलवरती सिंगल डबल्स का होईना घेत राहिले आणि त्याचाच परिणाम की चांगली धावसंख्या स्कोर कार्डवरती. यावेळेला बॅटला ब्रश करून विकेट किपरच्या हातामध्ये आणि तिसरा फलंदाज बॅक टू द पॅव्हेलियन. मध्ये आहे दर्जेदार झेल त्यानं कॅरी केला. यष्ट्यांच्या पाठीमागे चांगली कामगिरी त्याची देखील आज पाहायला मिळाली आहे आणि पाचवा बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि आतापर्यंत धावसंख्या आहे ती 32. 3 बाद 32 स्कोर कार्ड वरती आणि शेवटचे 2 बॉल आहेत. साहिलची चांगली बॉलिंग पाहायला मिळते आणि गुरु नाईक मैदानाच्या आतमध्ये आलाय. गुरु नाईक त्याचबरोबरीनं सूरज म्हात्रे बराच वेळ स्ट्रायकर एंड पासून दूर राहिलाय. एक चांगला बॅटर, सेट झालेला बॅटर, त्याला जास्त स्ट्राईक मिळाली नाहीये 3ऱ्या आणि 4थ्या ओव्हर मध्ये. खराब बॉल असं वाटलं होतं, परंतु यष्ट्यांचा वेध घेणारा हा चेंडू आणि त्रिफळाची बाद केलंय, क्लीन बोल्ड केलं या बॅटरला. आणखीन एक फलंदाज बाद. रिप्ले मध्ये पण पाहिलं शेखर आपण की फुलटॉस बॉल होता, बॅटर ऑफस्टमच्या बाहेर शफल झाले, ऑनसाइडला पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, परंतु डायरेक्टली यष्ट्यांचा वेध घेणारा तो फुलटॉस आपल्याला पाहायला मिळाला. तेच तरार वेगवान असा फुलटॉस बॉल पूर्णपणे त्रिफळा उद्ध्वस्त केला आणि विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती आहे यावेळेला गोलंदाज साहिल म्हात्रे. या स्पर्धेतली विकेट हॅट्रिक साहिलच्या माध्यमातून नोंदवली जाणार का याकडे सगळ्यांचं लक्ष. परंतु शेवटचा बॉल खेळण्यासाठी नवीन फलंदाज सौरव भगत मैदानाच्या आतमध्ये. पंचांकडे अपील, शफल झाले होते बॅटर. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धावा चोरण्यामध्ये, धावांची लयलूट करण्यामध्ये माहीर असलेला हा संघ आणि 3ऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये बॅटर होतोय धावबाद. 2 धावा आल्या लेग बाईच्या स्वरूपामध्ये आणि या 2 धावांच्या मदतीनं एकूण धावसंख्या होतीये ती 34 धावा धावफलकावरती आणि टार्गेट असेल दुसऱ्या सत्रामध्ये ते 35 या धावसंख्येचं. चला टॉस साठी संपर्क साधा बघा. वहाल संघ इथे उपस्थित आहे आणि त्यांच्या बरोबरीने खेळणारा संघ तुम्हाला पाहायला मिळेल तो संघ मात्र आपण पाहत आहे स्वर्गीय बाहुबली नितीन नाईक स्मृती कोहली संघ. चला कोहली टीमचा कर्णधार आपण या आणि वहाल संघाचे घनश्याम इथे उपस्थित आहेत. टॉस केला जाईल. बघा अगदी आपण पाहताय शिरडोन आणि चिंचवण पासून पळसपे ते नांदगाव अगदी जी 10 गावांची प्रीमियर लीग आपण यशस्वी करणार आहोत आणि ती स्पर्धा येत्या थोड्याच दिवसामध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येईल आणि
स्पर्धा याच मैदानावर अगदी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि मग त्या स्पर्धेसाठी अगदी आपण पाहता लाईव्ह फॉर्म सुद्धा आपण करतोय. अगदी ते फॉर्म सोडलेले आहेत आणि बघा विनंती आहे जे खेळाडू असतील कृपया ते फॉर्म्स आपण भरून घ्या. काही प्रॉब्लेम्स असतील तर कॉल करा, अगदी ते आपण सोल्युशन त्याच्यावर काढू. परंतु ही स्पर्धा आपण नक्की करणार आहोत याकडे आपण लक्ष द्या सर्वांनी. 35चं टार्गेट आहे, 35चं टार्गेट आहे आणि नेक्स्ट मॅच असेल वहाळ आणि त्यांच्या विरोधामध्ये कोहली. दोन्ही टीमचे कॅप्टन विनंती आहे की टॉस साठी घनश्याम त्या ठिकाणी आलेले आहेत, कोहलीचा कॅप्टन देखील त्या ठिकाणी आलेले आहेत. चला टॉस करूया. मी आयोजकांना विनंती करतो आमचे दत्ता शेठ मुकादम असतील, त्यानंतर आपण पाहताय बघा अगदी आमचे कुंदन शेठ म्हात्रे यांना आपण पाहताय, अगदी दादांच्या शुभ हस्ते करूया आपण टॉस. आम्हाला ज्यांच्या माध्यमातून आपण पाहताय या स्पर्धेसाठी आम्हाला ज्यांनी बाईक पुरस्कृत केली आहे मालिकावीर साठी, आणि ती बाईक मग त्या बाईकचा कोण हकदार असेल, कोणाच्या स्वप्नातली ती बाईक पाहायला मिळेल, ते आमचे सन्माननीय कुंदनशेठ म्हात्रे आणि त्यांच्या शुभ हस्ते करूया आपण टॉस. एका बाजूला स्वर्गीय बाहुबली नितीन स्मृती कोहली संघ पाहायला मिळतोय, दुसऱ्या बाजूला आपण पाहताय अगदी स्पायरा 11 वहाल संघ. टॉस केला जातोय, सामना 4 षटकांचा असेल. टेल इट्स कॉल आणि टेल आणि टॉस जिंकलाय टीम आपण पाहताय तो म्हणजे कोहली संघानं. आणि सामना जसा संपेल तसा आपल्या निर्णयावर आपण अंमल करा. कोहली विपक्ष बहाल अशी मॅच असेल, अगदी खूप चांगला सामना असेल आणि इथून मात्र आणखी एक चांगला सामना तुम्हाला पाहायला मिळणार आहे. पस्तीस धावांचं टार्गेट आहे आणि विनंती आहे की लगेच आपली सलामीची जोडी पाठवा. कळंबुसरे संघाच्या कॅप्टनला विनंती आहे की लगेच आपली सलामीची जोडी पाठवा. पस्तीसचं टार्गेट आहे आणि ओपनिंग पेअर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. अभिजित पाटील आणि साईनाथ पाटील दोघेही चांगले बॅटर आणि पहिलं षटक घेऊन येईल तो गोलंदाज सौरभ भगत. सौरभ एक चांगला बॉलर आहे. आपण ओवळे नाईट स्पर्धेमध्ये त्याची चांगली बॉलिंग पाहिली, बेलवली नाईट स्पर्धेमध्ये त्याची चांगली बॉलिंग पाहिली आणि अगदीच मागच्या आठवड्यामध्ये दापोली नाईट टुर्नामेंटमध्ये देखील त्याचा चांगला परफॉर्मन्स आपल्याला पाहायला मिळाला. तो सौरभ पहिलं षटक घेऊन येतोय. साईनाथ स्ट्रायकिंग एंडला उभा आहे, एक सिनियर खेळाडू आहे टीम मधील. साईनाथ पाटील संघामधील एक सिनियर खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. त्याचबरोबरीनं डावखुरी हाताचा अभिजित पाटील हा नॉन स्ट्रायकिंग एंड वरती उभा आहे. पहिलं षटक घेऊन येतोय तो सौरभ भगत. डावखुऱ्या हाताचा हा गोलंदाज पहिलाच बॉल घेऊन येतोय. फिल्डिंग जर पाहिली एक डीप एक्स्ट्रा कव्हर आणि एक खेळाडू काऊ कॉर्नर रिजन मध्ये. पहिलाच बॉल समोरच्या रिजन मध्ये मिड ऑफला यावेळेला फील्ड केला जातोय आणि पहिला निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. 23 बॉल मध्ये 35 ची गरज असेल. पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू आहे आणि चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगली जाणार शेखर, कारण दोन ताकदवान टीम आहे, दोन तालुक्यांचा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये. सौरभ समोर आहे तितकाच कसलेला साईनाथ. दोन चांगल्या खेळाडूंमधलं हे बॅटल.
खोलवर टप्प्याचा बॉल हेलिकॉप्टर पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न वाईडिश असा यॉर्क आपण म्हणतो ना 5व्या किंवा 6व्या क्रमांकाच्या स्टंप वरती टाकलेला हा सटीक अशा टप्प्यावरती टाकलेला यॉर्कर आणि कोणत्याही प्रकारचं उत्तर नव्हतं त्या बॅटर साईनाथ पाटीलकडे. नक्कीच. आणि डावखुरी हाताचा गोलंदाज म्हटलं तर नॅचरल स्विंग, अगदी थोडंसं टर्न होणं, कट होणं, स्किट होणं या गोष्टी आपण पाहत असतो. चेंडू पडल्यानंतर थोडंसं बाहेर निघणं आणि त्याच्यासाठी तुम्हाला फुटवर्कचा वापर, शरीराची हालचाल या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत सौरभ. कारण बऱ्याचशा टुर्नामेंट जर आपण पाहिल्या ना सूरजजी, तर प्रत्येक टुर्नामेंटमध्ये उत्कृष्ट गोलंदाज हे पारितोषिक त्याला मिळत असतं. आणि मग षटकारासाठी आपण पाहताय 1000 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. अगदी बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी आपण पाहू शकाल आमचे सन्माननीय आपण पाहताय कुंदन शेठ म्हात्रे यांच्या माध्यमातून हे पारितोषिक प्रत्येक षटकाराला 1000 रुपये. आणि आतापर्यंत मागच्या इनिंग मध्ये फक्त एकच षटकार आपल्याला पाहायला मिळाला आणि या मॅच मध्ये बघायचंय 35चं टार्गेट आहे आणि आतापर्यंत फक्त एकच धाव झाली आहे. 21 बॉल मध्ये 34 धावांची गरज आहे. आणि डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजासमोर आता अभिजित पाटील एक डावखुऱ्या हाताचा बॅटर. बऱ्याच वेळेला अभिजितला आपण खेळताना पाहिलंय, चांगली फटकेबाजी त्याच्या बॅटमधून पॉवर प्ले मध्ये सातत्यानं पाहत आलो आहे, परंतु आता चांगला खेळ करावा लागणार आहे. अभिजित साठी थोडीशी फिल्डिंग या ठिकाणी बदलली जाते. एक खेळाडू मिड विकेटला आहे, एक खेळाडू आपण लॉंग ऑफ मध्ये पाहतोय आणि फील्ड पोझिशन मध्ये थोडासा बदल. लेफ्ट हँडेड बॅटर, राईट हँडेड बॅटर असं कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये वापरलं जात आहे. ओव्हर द विकेटनं शिरडोन विलेज एंड कडून गोलंदाजी करतोय तो सौरभ. हा स्लोअर बॉल, कमी गतीने टाकलेला बॉल आणि शरीरापासून थोडासा दूर ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. आधीच बॅटर लेग स्टंपचा गार्ड घेऊन उभा आहे. व्हाईट लाईन जे आपण म्हणतो ना त्याच्या अगदी जवळून बॉलला थोडंसं आतमध्ये आणण्याचा प्रयत्न केला जातोय आणि ही सौरभची खासियत आहे. व्हेरिएशन करण्यामध्ये तो माहिर आहे, एक परिपक्व खेळाडू आहे, चांगल्या रेग्युलर सराव मध्ये असलेल्या, चांगल्या टच मध्ये असलेला हा बॉलर आहे आणि चांगली बॉलिंग त्याची पाहायला देखील मिळते. या वेळेला हेलिकॉप्टर फटका हवेमध्ये आहे, फटका फसलाय, हवं तितकं एलिव्हेशन मिळालं नाही आणि अभिजित पाटील होतोय डक वरती बाद. परंतु या चेंडूचा आपण विचार केला ना, चांगला चेंडू होता, त्याच्यावर चांगला झेल सुद्धा टिपला आणि जे कॉम्बिनेशन तुम्ही मगाशी म्हणाल लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन बॅटिंगचं आपण पाहताय आणि मग त्यानुसार लावलेले क्षेत्ररक्षणी प्लॅनिंग करण्याची पाहायला मिळाली. आणि त्यानंतर मग जे ब्रेक थ्रूची गरज होती, कारण थोडंसं दडपण वाढवायचं होतं, ते अगदी वाढवलंय आणि सौरभला ही सफलता मिळाली आहे. सौरभ पहिला आघाडीचा गोलंदाज आहे, स्ट्राईक बॉलर आहे आणि स्वतःवरची जबाबदारी त्याला माहिती आहे, हे ओळखून तो गोलंदाजी करतोय आणि फार चांगला भेदक मारा, तिखट मारा त्याचा पाहायला मिळालाय. टप्पा पडल्यानंतर अँगल होणारा बॉल, नॅचरल स्विंग आपल्याला पाहायला मिळाला आणि काय दादागिरी आहे. पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हरमध्ये डॉमिनेट करतोय, कुरघोडी करतोय प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांवरती. केवळ एकच धाव त्यानं खर्च केली आहे आणि एक मोठी विकेट देखील त्याला मिळाली आहे. समीकरण असेल शेखरजी 18 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी गरज असेल ते 34 धावांची. जो सुरुवातीला 8.75चा ऍव्हरेज अस्किंग रेट गरजेचा होता, आता प्रति षटक 11.33च्या अस्किंग रेटनं धावा जमा कराव्या लागणार आहेत त्या कळंबुसरे संघाला. नक्कीच. आणि जी सरासरी कमी होती ती वाढली गेली आहे. जी सरासरी जर वाढली ना तर प्रेशर हे सुद्धा वाढताना पाहायला मिळणार आहे आणि ते प्रेशर क्रिएट करण्याचं काम या गोलंदाजाने, कारण लीड जर तुमचा चांगला असेल ना, स्टार्ट जर चांगला असेल ना तर शेवट सुद्धा चांगला असतो. आणि तो स्टार्ट केलाय, परंतु शेवट मी म्हणे करण्यासाठी अगदी आपण पाहिलं ना तर बॅटिंग करणारा संघ जो तुम्ही पाहताय त्या संघाला सुद्धा चांगला खेळ करणं आणि मग कळंबुसरे संघाला बॅटिंग करून धावा जमवणं अगदी महत्वाचं असेल. कारण ज्या वेळेला गोलंदाजी कळंबुसरे संघाने केली 34 पर्यंत थांबवलं, 35चं टार्गेट घेतलं आणि त्यानंतर धाकटा कांदा संघ सांगतोय आम्ही सुद्धा जी दादागिरी सातत्याने दाखवत आहोत बॉलिंग मध्ये, ती दाखवत असताना सौरभचं षटक फक्त एका धावेचं राहिलंय. आता मात्र 34चं एक गरज राहिली आहे.
34 धावांची गरज आहे. 11.33च्या ॲव्हरेजनं या धावा जमा करायच्या आहेत. मैदानाच्या आतमध्ये काय फाईट दिली आहे ती सौरभ भगतनं. आता अजय नाईकच्या हातामध्ये षटक देण्यात आलंय. बॅटिंग करत असताना अजयच्या बॅटमधून आपण चांगल्या धावा पाहिल्या. 11 धावांचं योगदान त्याच्या बॅटमधून पाहिलं. गोलंदाजी त्याच्या वाट्याला आली आहे 34 धावा वाचवत असताना. समोर लाईट आहे गाडीची ऑन. समोर असलेल्या कारची लाईट ऑन आहे. विनंती आहे कार चालकाला की आपण लाईट ऑफ करा. शांत असं वातावरण मैदानाच्या आतमध्ये. एक जबरदस्त मॅच. दोन ताकदवान संघ, दोन तालुक्यांचा संघर्ष मैदानाच्या आतमध्ये. काय गोलंदाजी होतीये. टप्पा पडल्यानंतर बाहेर निघणारा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये जातो आहे. आणि ह्या डॉट बॉल आहेत ना शेखर, त्या बॅटिंग करणाऱ्या टीमवरचं दडपण, प्रेशर, दबाव वाढवणारे असतील. इथे मोठा फटका आला, सिंगल डबल आल्या तर बॅटिंग करणाऱ्या टीमवरचं प्रेशर कमी होत जाणार. आणि जसा डॉट बॉल येणार तसं दडपण आणि धावा चेंडूंमधलं अंतर देखील वाढणार. टॅप केलंय, बरीच मोठी गॅप आहे, क्षेत्ररक्षक लांबून आलेत आणि या वेळेला डीप पॉइंट रिजन मध्ये डोक्याचा वापर करत मारलेला हा दणदणीत असा चौकार. आपण म्हणतो ना की बऱ्याच वेळेला मोठे फटके मारण्याच्या नादामध्ये बॅटर आउट होतात, परंतु आता काय अक्कल लढवली, शक्कल लढवली या बॅटरनं. बॅकवर्ड पॉइंट आणि कव्हरच्या मध्ये बरीच मोठी गॅप होती आणि लास्ट मोमेंटला बॅटीचं फेस ओपन करत एक फार चांगला चौकार पाहायला मिळाला. शफल झाले बॅटीच्या टो एंड. खरं तर अप्पर एजला, अप्पर वरच्या भागाला हा चेंडू ब्रश झाला. बराच वेळ हवेमध्ये होता आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये विकेट गमवावी लागते. साईनाथला मोठी विकेट जाते बॅटिंग करणाऱ्या टीमची. कमॉन डीजे. व्यक्तिमत्व पाहायला मिळत आहे ज्यांच्या माध्यमातून आम्हाला या स्पर्धेला मालिका वीराची जी बाईक आम्हाला दिली आहे ते कुंदन शेठ म्हात्रे अगदी तुम्ही पाहताय. आणि त्यांचं पुन्हा एकदा आपण करूया या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष असं स्वागत, सुस्वागतम. अगदी आपण पाहताय गाडी क्रमांक 3 आणि त्यानंतर 3-0 तुम्हाला पाहायला मिळतील. कुंदन शेठ म्हात्रे A1 क्वालिटी, एक डॅशिंग व्यक्तिमत्व, दानशूर व्यक्तिमत्व आणि त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करूया. ही मोठी विकेट गमावली रनआउट स्वरूपामध्ये आणि एक साईनाथ सारखा चांगला बॅटर स्वस्तामध्ये बाद झालाय. अजय नाईक चांगली बॉलिंग करत असताना टीमचा एकूण स्कोर झालाय आतापर्यंत 6 धावा. 29 धावांची गरज आहे. 15 चेंडू शिल्लक आहेत आणि 29 धावांची गरज. अजूनही सामना बॅलन्स आहे. अजूनही सामना शेखर समप्रमाणामध्ये आहे. अजूनही कोणी हरलेलं नाही, कोणी जिंकलेलं नाही आणि एक चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगली जाते. संदीप भोसले आणि महेश पाटील याचकडून एक प्राइज आहे. आशिषच्या प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. बेट केले पूर्णपणे आणि बाईकच्या स्वरूपामध्ये एक धाव येते. अवांतरच्या रूपाने, एक्स्ट्राच्या रूपाने एक रन येते. टोटल स्कोर आहे 7. 28 धावांची गरज आहे. आता 12च्या ॲव्हरेजनं धावा जमा करायच्या आहेत शेखर बॅटिंग करणाऱ्या टीमला. प्रत्येक बॉल नंतर 2-2 धावा आल्या पाहिजेत आणि ते येणं महत्वाचं आहे. कारण ना मागच्या इनिंग मध्ये आपण पाहिलं, पूर्वार्ध जर पाहिला ना तर पूर्वार्ध आपण खाद्य संघाचा पाहिला. डॉट चेंडू आला नाही, सिंगल डबल डबल सिंगल या आपण धावा पाहिल्या. इथून मात्र फटका एक्झिक्यूट केला जातोय, परंतु क्षेत्ररक्षक सजवलाय तिथं. अगदी डीप पॉइंटला हा टिपला जातोय झेल आणि मग फटका चांगला होता परंतु प्रॉपर होऊ शकला नाही. आणि त्यानंतर मात्र कळमुसरे टीमला लागतोय आणखी एक धक्का. धक्का क्रमांक इथून मात्र आपण पाहू शकाल 3रा.
भगतनं बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये एक दर्जेदार कॅच त्या ठिकाणी घेतला. खरं तर मोठा फटका मारण्यासाठी एक बाहेर ठेवला होता बॉल, बॅट्समनला इन्व्हाइट केलं, एक जाळं विणलं होतं शेखर आणि त्या जाळ्यामध्ये अडकवलं ते बॅटर आशिषला. मोठी विकेट गेली आहे. ज्या फलंदाजाकडून फार अपेक्षा होत्या तो स्वस्तामध्ये बाद झालाय. रोहन पाटील, ऋतिक पाटील ही आघाडीची ही मधल्या फळीतील जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि आता येणाऱ्या 13 बॉल मध्ये 28 धावांची गरज आहे. 13 चेंडू 28 धावा. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं सिंगल डबल्स किती महत्वाच्या असतात ना, ते या मॅच मध्ये आता पाहायला मिळतोय. बेट केलंय वेगानं पूर्णपणे बॅटर रोहन पाटीलला. बॅटला बॉल स्पर्शही करू देत नाहीये, हीच तर खरी अजयची खासियत आहे. वेगवान चेंडू देखील टाकतो आणि एकाच ऍक्शन मध्ये स्लोअर बॉल देखील त्याचे पाहायला मिळत असतात. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 7 धावा धावफलकावरती आहेत. येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये 28 धावांची गरज आहे शेखरजी. तुम्ही मगाशी म्हणालात की जे 9चं आस्किंग रेट होता त्यानंतर 11 मध्ये गेलं, आता मात्र 14 झाल्या. मग जे वाढत चाललाय, कारण प्रेशर आता कळमुसरे टीमवर वाढणार आहे आणि ते प्रेशर जर तुम्हाला रिलीज करायचं असेल तर 12 मध्ये 28, मग येणाऱ्या मी म्हणे 4-5 पहिल्या 3-4 चेंडूवर तुम्हाला 1-2 बिगिट लगावणं हे खूप अनिवार्य असेल. कारण ज्या वेळेला अगदी तुम्ही गोलंदाजी केली त्यावेळेला खांदा संघ सुद्धा अगदी मग षटकार चौकार नाही परंतु सिंगल डबल कन्वर्ट करू शकला. परंतु ज्यानंतर सौरभनं गोलंदाजी सुरू केली ते प्रेशर पहिल्या चेंडूपासून ठेवलं, डॉट चेंडू काढले, विकेट सुद्धा आली, धावा कमी गेल्या आणि त्यानंतर आता धावा संख्या उरली ती म्हणजे येणारी 12 चेंडू आणि 28 धावेची गरज. महेश पाटील आणि संदीपजी भोसले सातारकर यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज कळमुसरे टीमला. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज. 12 चेंडू 28 धावा शेखर. हे षटक फार निर्णायक असेल. 1-2 मोठे फटके आले तर शेवटच्या ओव्हर पर्यंत मॅच जिवंत असेल बॅटिंग करणाऱ्या टीम साठी. आणि चांगली बॉलिंग जर होत राहिली तर या मॅच वरती नाव कोरलं जाणार ते श्री स्वयंभू माऊली स्पोर्ट्स धाकटा खांदा संघाचं. पहिला चेंडू आलाय निर्धाव. विजय नाईकच्या हातामध्ये गोलंदाजी देण्यात आली आहे आणि काय दर्जेदार बॉलिंग पाहायला मिळते. 11 चेंडू 28 धावा. 11-28 म्हटलं तर मी म्हणेन आता जे बॅटिंग करणारा संघ आहे ना कळमुसरे टीम, आणि त्यामध्ये जे बॅटर आपण पाहत आहे त्यांना आता मात्र आपल्यामधील गुणकौशल्य, आपल्यामधील जी अनुभव आहे तो अनुभव जितका असेल तो तुम्हाला आता वापरावा लागेल. कारण एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर. मग अनुभवाची शिदोरी तुमची गुरुकिल्ली असते आणि तो तुम्हाला वापरून चांगले फटके एक्झिक्यूट करणं हे महत्वाचं असणार आहे. आणि इथून मात्र आपण पाहत आहे बॅटच्या स्लॉट मध्ये आलाय आणि पाठवलं जात आहे प्लॉट मध्ये. अगदी आउट ऑफ द पार्क येतोय हा षटकार. षटकारानंतर आपण पाहिलं तर आता थोडस मीटिंग करावं लागते बघा. कारण आता थोडासा प्रश्न पडलाय. चेंडू मागचे 2 षटकं चांगली राहिली, त्यानंतर चला टीम मीटिंग घ्यायची नाही, फिल्डिंग सजवायचा आणि त्यानंतर आता षटकार आल्यानंतर कारण इक्वेशन थोडंसं बदललंय आणि आता मात्र विचार करण्यास थोडंसं गोलंदाजाला भाग पाडले जात आहे. आव्हान आता उरलंय टोटल. येणारे चेंडू आपण पाहू शकाल 10 चेंडू आणि आता 22 धावेची गरज आहे. एक षटकारानं सगळ्या खेळाडूंना एकत्र येण्यास भाग पडलं शेखरजी. काय दर्जेदार फटका बॅट मधून पाहायला मिळाला ऋतिक पाटीलच्या. ज्या फटकेबाजीसाठी हा बॅटर ओळखला जातो तो फटका दाखवत असताना आणि या मॅच मध्ये कळमुसरे टीम अजूनही आहे हे दाखवणारा हा फटका होता. अजूनही आम्ही या मॅच मध्ये कायम आहोत हा कॉन्फिडन्स वाढवणारा फटका होता. परंतु काय चेंडू टाकलाय. क्लोज विकेट कीपर आला, समोर बॉलला टाकलं, तदनंतर बाउन्स दिला आणि चांगला चेंडू पाहायला मिळाला. विजय नाईकचा 9 चेंडू शिल्लक आहेत आणि 22 धावांची गरज. कुंदनजी मात्रे यांच्याकडून 1000 रुपयाचं सुद्धा कॅश प्राइज आपण पाहिलंय ते सुद्धा मिळेल. आणि संदीपजी भोसले आपण पाहताय, महेशजी पाटील सातारकर आपण पाहताय त्यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. आणि ते मी म्हणेन अगदी जर आपण पाहिलं ना सुरेशजी, मी म्हणेन आता पैसे आणि त्याच्यापेक्षा टीमचा विजय महत्वाचा आहे आणि त्यासाठी धावा येणं, षटकार चौकार हे खूप महत्वाचं आहे. पैशाकडे न बघताना आता मात्र आपल्यामधील असणारी गुणकौशल्य जो स्पिरिट आहे
तो स्पिरिट तुम्हाला इथे दाखवणं महत्वाचं आहे. तर तो काय गोलंदाजी, क्लास गोलंदाजी. अगदी समोरून चेंडूला टॉस करतोय, टर्न करतोय, नजरेसमोरून थोडासा बाहेर काढतोय आणि त्यानंतर मात्र अगदी गुड लेंथ वरून टेक ऑफ केला आणि डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळाली. फार चांगले चेंडू पाहायला मिळतात. चांगल्या टप्प्यावरती बॉलर रिलीज करतोय, तदनंतर बाहेर काढतोय, खांद्याचा वापर करतोय, वेगाचा वापर करतोय. चांगली बॉलिंग विजयची पाहायला मिळते. एक वाईड बॉल जरूर टाकलाय परंतु कमबॅक देखील करतोय. 8 चेंडू आणि 21 धावांची गरज. विजय नाईक, त्याच्या विरोधामध्ये ऋतिक. खोलवर टप्प्याचा बॉल पाठीमागच्या बाजूला. काय घडतंय? अगदी हा बॉल अडवायला हवा होता आणि या चेंडूवरती येत आहेत 22चा चौकार की बघायचा डिसिजन येणं अपेक्षित आहे. 22चा चौकार. अंपायर 22चा चौकाना. या चेंडूवरती 4 धावा मिळत आहेत. एकूण धाव संख्या झाली आहे 18. 17 धावांची गरज. 7 चेंडू 17 धावा. 7-17चं समीकरण. या चेंडूवरती सगळं काही निर्भर होतं. मोठा फटका आला असता तर शेवटच्या ओव्हरमध्ये बॅटिंग करणाऱ्या कळंबुसरे टीमवरचं प्रेशर कमी झालं असतं, परंतु प्रेशर कमी झालंय ते धाकटा खांदा संघाच्या गोलंदाजावरतं. येणारे 6 चेंडू आणि 17 धावांची गरज. काय दर्जेदार सामना मैदानाच्या आतमध्ये शेखर रंगला जातोय. नक्कीच. आणि तरी पण मी म्हणेन ना, सामना अद्याप बॅलन्स आहे. क्रिकेटमध्ये अगदी आपण पहिल्यांदा भागीत करणं, फ्युचर सांगणं हे अद्यापपर्यंत पैदा झालेलं नाहीये. आणि अशा परिस्थितीमध्ये 6 मध्ये 17, 6 मध्ये 35, 36, 42 आपण धावा पाहिल्यात. आणि अशा परिस्थितीमध्ये या मॅच मध्ये 6 मध्ये 17चं इक्वेशन आणि मग त्यानंतर 6 मध्ये 4 वाचवल्या, 6 मध्ये 2 वाचल्या आणि त्यानंतर आता मात्र 6 मध्ये 17ची गरज आहे. 6 चेंडू 17 धावा. धाकटा खांदा संघाचं भविष्य दिलं जातंय. गोलंदाज सुदामच्या हातामध्ये. सुदाम नाईक शेवटचं षटक घेऊन आलाय. अनुभवी आहे आणि बऱ्याच अनुभव असलेला हा गोलंदाज आहे. बरेच सामन्यांमध्ये शेवटच्या क्रुशियल मुवमेंटला त्यानं प्रेशर हाताळलेलं आहे. महत्वाचं षटक घेऊन आलाय. 6 चेंडू 17 धावा त्याला वाचवायच्या आहेत. आणि दुसऱ्या बाजूनं ऋतिक पाटील आणि रोहन पाटील मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच. आणि 17 धावा आणि त्यासाठी जर आपण पाहिले ना तर फलंदाजांना थोडीशी लालच सुद्धा दिली जाते. कारण प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये अगदी आपण पाहू शकाल. संदीपजी भोसले सातारकर आणि महेशजी पाटील, त्यानंतर आमचे कुंदनजी म्हात्रे अगदी मालिकावीराचे पुरस्कर्ते, त्यांच्या माध्यमातून षटकाराला 1000 रुपये. कारण पारितोषिक सुद्धा तुम्ही मिळवा, धावा सुद्धा जमवा, चांगला खेळ सुद्धा करा हे सांगितलं जाते. 6 चेंडू आणि 17 धावा. सुदाम सज्ज होतोय पंचांच्या डावीकडून ओव्हर द विकेटनं. हा लोअर फुलटॉस बॉल, कमी गतीनं टाकलेला फुलटॉस, स्वीप करण्याचा प्रयत्न. एकच धाव घेतली आहे. 5 चेंडू आणि 16 धावांची गरज असेल. शेखर, हे 2 चेंडू निर्णायक असतील. या 2 चेंडूंवरती एकाच मोठा फटका आला, कळंबुसरे टीम मॅच मध्ये जिवंत असेल, कायम असेल. आणि जर हे 2 चेंडू कमी धावांचे टाकले किंवा डॉट बॉल आले तर मात्र बॅटिंग करणाऱ्या टीमवरचं प्रेशर निश्चित रूपाने वाढेल. 5 चेंडू 16 धावा आणि स्ट्रायकिंग एंड वरती आहे तो ऋतिक पाटील. त्याच्या बॅट मधून एक मोठा फटका आपण पाहिलाय. तोच ऋतिक स्ट्रायकिंग एंड वरती उभा आहे. पुन्हा एकदा फुल टॉस, मोठा फटक्यामध्ये कन्वर्ट करता आलं नाहीये. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे आणि दुसरा बॅटर, चौथा बॅटर बॅक टू द पॅव्हेलियन. काय मॅच रंगतीये, काय सामना रंगतोय मैदानाच्या आतमध्ये. 4 चेंडू आणि 16 धावा. अगदी अजय नाईक मिड विकेटला होता. अचूक असा त्यानं झेल त्या ठिकाणी टिपला. महत्वाच्या क्षणाला विकेट मिळाली आणि आता मात्र नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये येईल. 4 चेंडू 16 धावा.
तीन मोठे फटके बॅटिंग करणाऱ्या टीमला मारावे लागतील हा सामना जिंकण्यासाठी. तर दोन चेंडू चांगले टाकावे लागतील सुदाम नाईकला या मॅच मध्ये आपलं विजयी पाऊल टाकण्यासाठी. नक्कीच. आणि मी म्हणेन त्यासाठी हा चेंडू दिला होते की काय. फुलटॉस होता, अगदी प्रॉपर खेळायचा होता. तर याच्यावर जर एखादा फटका मोठा आला असता तर मॅच मध्ये पुन्हा एकदा जे समीकरण होतं ते आता मात्र 10चं राहिलं असतं. परंतु क्रिकेटमध्ये जरतरला स्थान नाहीये आणि जरतर शिवाय क्रिकेट सुद्धा पूर्ण होत नाहीये. सुदाम एक मॅच्युअर्ड बॉलर आहे, फुलटॉस बॉल टाकतोय आणि ते देखील कमी गतीनं टाकलेले फुलटॉस बॅट्समनला जज करणं डिफिकल्ट होतोय, कनेक्ट करणं मात्र डिफिकल्ट होतोय आणि त्याचाच परिणाम. हा वेगवान चेंडू, काय दर्जेदार चेंडू, टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा हा बॉल आणि या वेळेला बॅटर सेफ असेल कारण क्लोज विकेट कीपर आहे, स्ट्राईक रोटेशन नसेल. 3 चेंडू आणि 16 धावा निर्णायक चेंडू आहे. या चेंडूवरती षटकार आला, चौकार आला तर मॅच मध्ये जिवंत असेल बॅटिंग करणारी कळंबुसरे टीम. आणि जर हा चेंडू कमी धावसंख्येचा आला तर निश्चित रूपानं या मॅच वरती नाव कोरलं जाणार धाकटा कांदा संघाचं. 3 चेंडू 16 धावा. फटका समोर खेचलाय, ताकदीचा वापर केलाय परंतु बाउंड्री लाईनच्या जवळ. व्हॉट अ कमिटमेंट, काय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण केलं जातंय, दर्जेदार कामगिरी. आता 2 चेंडू शिल्लक असतील आणि 14 धावांची गरज. काय संघर्ष पाहायला मिळाला या मॅच मध्ये. अगदी सुरुवातीला धावांसाठी संघर्ष करणारा हा धाकटा कांदा संघ एकेरी दुहेरी धावांनी 34 धावांपर्यंत जाऊन पोहोचला. 35 धावा वाचवत असताना मात्र कळंबुसरे संघाला त्या ठिकाणी 4 मुंड्या नमवलंय धाकटा कांदा संघानं. 2 चेंडू 14 धावांची गरज. एखादा चमत्कार या मॅच मध्ये जिंकून देऊ शकतो कळंबुसरे संघाला. परंतु शेवटच्या क्षणाला विजय नाईक आणि सुदाम नाईक, अजय नाईक या 3 गोलंदाजांची आणि सौरभ भगतची काय दर्जेदार सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली. 2 चेंडू 14 धावा. 2 चेंडू आणि 14ची गरज. सुदाम नाईक इथून मात्र फटका फसलाय. मोठे फटके मारू दिले नाही, त्यानंतर चांगली गोलंदाजी आणि आता मात्र शेवटचा अंतिम एक चेंडू आणि 14 धावेची गरज. अगदी जर आपण पाहिलं ना, सुदाम नाईक असेल, अजून 2-3 खेळाडू आहेत अगदी आदिवासी समाज आणि मग त्यामधील खेळाडू अगदी चांगला खेळ करताना तुम्हाला पाहायला मिळतील. आमचे रामजी नाईक यांना आपण पाहताय पनवेल आदिवासी प्रीमियर लीग अगदी कुंडेवालचा उटी मैदान आणि त्याच्यावरती स्पर्धा त्यांच्या माध्यमातून साकारली गेली होती. त्या स्पर्धेचे यशस्वी आयोजक त्यांचं आपण स्वागत करूया. आणि हे सगळे खेळाडू आहेत ना शेखर, अजय नाईक, विजय नाईक, सुदाम नाईक, हे रायगड आदिवासी प्रीमियर लीग मध्ये आयकॉन खेळाडू म्हणून खेळणारे खेळाडू आहेत आणि तसा परफॉर्मन्स देखील त्यांचा राहिलाय. फिल्डिंग आणि त्याचबरोबरीनं बॉलिंग या 2 डिपार्टमेंट मध्ये काय कामगिरी राहिली आहे या स्पेशली इनिंग मध्ये. बेट केलंय पूर्णपणे आणि तब्बल 13 धावांनी हा सामना जिंकलाय तो श्री स्वयंभू माऊली स्पोर्ट्स धाकटा कांदा संघानं. वेल प्लेड.